मागील 10 ते 12 वर्षामध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काम केलेलं आहे, त्यांचं काम जे आहे इतकं सुंदर काम आजपर्यंत महाराष्ट्रात इतके मुख्यमंत्री होऊन गेले, पण कोणीच त्यांची बरोबरी नाही करू शकत. शरद पवारसारखे दिग्गज नेते किंवा असे मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले, पण त्यांनी निव्वळ महाराष्ट्राचं वाटोळं करून टाकलं. पण फडणवीस साहेबांनी जे काम केलं आणि ते आज त्यांनी करून दाखवलं की महाराष्ट्राला कुठच्या कुठे नेऊन उभं केलं. या महाराष्ट्रामध्ये वीज क्षेत्रातल्या इंडस्ट्री आल्या. आज त्यांनी समृद्धी हायवे जो काढला, नागपूर ते मुंबईची अंतर एका काळामध्ये बाय रोड झालं 22 ते 23 तास लागायचे. आज तोच माणूस मुंबईमध्ये 9 तासात पोहोचतो आहे. त्याच्यासारखे त्यांनी असे मोठमोठे प्रोजेक्ट जे केले. वरळी सी लिंकला त्याला जोडणारा अजून त्यांनी एक नवीन तो प्रोजेक्ट आणला आहे. मुंबईमध्ये मेट्रो म्हणा किंवा पुण्यामध्ये मेट्रो म्हणा, यासारखे मेट्रोचे प्रोजेक्ट त्यांनी ते 5 वर्षामध्ये जे करून दाखवले, असं काम कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत केलं नाही. आणि फडणवीससारखं जे काम आहे त्याची तुलना कोणीच करू नाही शकत. एवढं सुंदर काम फडणवीस साहेबांनी केलं. माझे नाव सुमित दिनकर पाटील, मुक्काम पोस्ट बोधाने. असं म्हणायला गेलं तर मोदी साहेबांनी खूप आपल्यासाठी आपल्या धुळे जिल्हा पूर्ण खानदेश मध्ये खूप कामं केले. बाबांचे बी आम्हाला लाभ मिळाले. युवांसाठी बाबा एक प्रेरणास्थान आहे. सुभाष बाबा त्यांनी आपल्यासाठी एवढ्या खेडागावापासून तर आपल्या शहरापर्यंत सर्वांचा विकास केलेला आहे. प्रत्येक माणसाला समान असं हे देतात की समजायला पाहिजे, आपुलकी दाखवतात. आणि कामं म्हटले तर त्यांनी काय म्हटला, खेड्यागावासाठी अक्कलपाडा सिटीसाठी आपला रस्ता, परत काँक्रिटीकरण, शहरामध्ये असे विकासाचे खूप बाबांच्या नेतृत्वाखाली कामं झालेले. टाकायचं त्यालाच मोठ्यानेच बोलायचं. कोणी काय म्हणलं तर मागं मला नका म्हणायचं, तोंडावर मारा. म्हणजे आम्हाला पास वरनं पडत होतं तर आमची स्वयंपाकाची अडचण होतं, तर त्यांचाच गॅस आहे तो कधी घरात आहे.